नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मालिकेच्या पुढील भागात नंदिनीला जीवानं बनवलेलं मॉडेल घरात ठेवलेलं दिसतं। त्यानंतर तिला आनंद निवासमध्ये घडलेलं सगळं काही प्रकार आठवायला लागतो की कशा प्रकारे जीवामुळे आपला आनंद निवास विकला गेला। त्याच वेळी तिथे जीवा नंदिनीसाठी काहीतरी खायला सुद्धा घेऊन येतो। जीवा म्हणतो की नंदिनी, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस, काहीतरी खाऊन घे। तर नंदिनी म्हणते की माझी भूक तेव्हाच मेलेली आहे जेव्हा आनंद निवास मला सोडून गेला। आता खाल्लं काय आणि उपाशी राहिलं काय, माझ्यासाठी एकच आहे। तर जीवा म्हणतो की नंदिनी, तू असं का करतेस? तुला माझ्यावर जराही विश्वास नाही का? मी तुला या अगोदरच सांगितलं की या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही। माझी सही करण्या अगोदरच इन्व्हेस्टरने ती जागा विकत घेतली होती। मी एक ॲग्रीमेंट्सवर सही केली होती। तर नंदिनी म्हणते की तुम्हाला अजूनही वाटतं का की तुमची चूक नाही या सगळं काही प्रकरणामध्ये? त्यावर जीवा म्हणतो की हो नंदिनी, मी निर्दोष आहे आणि बायको म्हणून तुझा माझ्यावर जराही विश्वास नाही का? मी कालपासून तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे नंदिनी, आपलं नातं असं होतं का? आपला एकमेकावर जराही विश्वास नाही। या अगोदर तर तू अशी कधीही वागली नाहीस, माझ्यावर अविश्वास दाखवला नाहीस। तर नंदिनी म्हणते की माझ्या आनंद निवास समोर मला काहीही आता दिसत नाही। तर मंडळी, आता जीवा आणि नंदिनीमध्ये असाच काही दुरावा निर्माण होत जाणार आहे का, ते आता आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।